नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। कोणत्या तारखेपर्यंत केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सवलतीचा आयात दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? तर मार्च 2025 पर्यंत सरकारने खाद्यतेलावरील सवलतीचा आयात दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। नेक्स्ट, जगातील पहिले पामच्या पानांचे हस्तलिखित संग्रहालय कोणत्या राज्यात आहे? तर हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। नेक्स्ट, नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये नथुला खिंड आहे। नेक्स्ट, देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते आहे? तर ओडिशा हे राज्य आहे, जे की देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य आहे। नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला आहे? तर कुरुक्षेत्र येथे करण्यात आलेला आहे। नेक्स्ट, पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बाळापूर या तालुक्यामध्ये आहे, जो की अकोला या जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट, प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर रिकामी जागा ऊर्जेत करतात, तर रासायनिक ऊर्जेत करतात। नेक्स्ट, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव भारतातील पहिले आगळेवेगळे रिकामी जागा गाव म्हणून प्रसिद्ध आहे, तर पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे भिल्लार हे गाव। नेक्स्ट, नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी खापरखेडा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे। नेक्स्ट, सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने उभारले आहे? तर ऑडी या कंपनीने उभारलेले आहे। नेक्स्ट, कराडजवळ प्रीतसंगम येथे रिकामी जागा या नद्यांचा संगम आहे, तर कृष्णा व पूर्णा या नद्यांचा संगम आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे। नेक्स्ट, कोणता देश आर्थिक आघाडीवर IMFचा निकषानुसार स्टार परफॉर्मर ठरला आहे? तर आपला भारत देश ठरलेला आहे। नेक्स्ट, गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये येते, जे की गरम पाण्याचे झरे आहेत वज्रेश्वरी। नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या रिकामी जागा अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहेत, तर 11व्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहेत भारतीय संविधानाच्या। नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली? तर अमरावती जिल्ह्यामध्ये नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली होती। नेक्स्ट, वनस्पतीमध्ये क्लोरोफिल बनवण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? तर मॅग्नेशियम हा घटक महत्त्वाचा असतो, जो की क्लोरोफिल बनवण्यासाठी महत्त्वाचा असतो। नेक्स्ट, भारतातील किती शहरांचा समावेश टेस्ट अटलास मासिकाने जाहीर केलेल्या
जगभरातील सर्वोत्कृष्ट 100 खाद्यनगरीच्या यादीत आहे? तर 5. नेक्स्ट, उलटगंगा व विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर मार्कडा हे स्थळ आहे. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे? तर टिपागड या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे, जो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते? तर नागपूर हे संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी करण्यात आली? तर 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? तर सोडियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य नाही आहे. नेक्स्ट, अमरावती महसूल विभाग अंतर्गत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने व्यापला आहे? तर हा वर्धा या जिल्ह्याने व्यापलेला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा किती टक्के भाग राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? तर 3.97% एवढा भाग. नेक्स्ट, इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर इजिप्त हा देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, महागाईचा दर जगात सर्वाधिक महागाई असलेल्या रशियामध्ये किती टक्के आहे? तर एकूण 7.5% एवढा आहे महागाईचा दर. नेक्स्ट, लोह उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य कोणते आहे? तर कर्नाटक हे लोह उत्पादनामध्ये आघाडीवर असणारे राज्य आहे, कर्नाटक हे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठी उल्का सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जगातील सर्वात मोठी उल्का सरोवर आहे. नेक्स्ट, तरंगते सरोवर पुढीलपैकी कोणत्या सरोवरास म्हणतात? तर लोकटक या सरोवरास तरंगते सरोवर असे म्हटले जाते. नेक्स्ट, सर्वात कमी कार्बनचे प्रमाण कोणत्या प्रकारच्या कोळशात आढळून येते? तर पीठ या कोळशामध्ये सर्वात कमी कार्बनचे प्रमाण आढळून येते. नेक्स्ट, जलविद्युत उत्पादनात पुढीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? तर आपल्या महाराष्ट्र हे राज्य जलविद्युत उत्पादनामध्ये अग्रेसरवर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का हे आहे, ओडिसा या राज्यामध्ये. नेक्स्ट, भारताने कोणत्या शहरात सर्वात लांब डबल डेकर फ्लाईट बांधण्याचा जागतिक विक्रम केला? तर नागपूरमध्ये केलेला आहे. नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलाच्या INS या युद्धनौकेचे अनावरण करण्यात आले आहे? तर मुंबई या ठिकाणी भारतीय नौदलाच्या INS या युद्धनौकेचे अनावरण करण्यात आलेले आहे, मुंबई या ठिकाणी. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कोणाला दिले जाते? तर पिंगली वेंकय्या यांना भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय दिले जाते, पिंगली वेंकय्या यांना. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात लांब समृद्ध किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात लांब समृद्ध किनारा आहे. नेक्स्ट, भारताने अवकाशात सोडलेले पहिले अवकाश उपग्रहाचे नाव काय? तर आर्यभट्ट हे होते, जे की भारताने अवकाशात सोडलेले पहिले अवकाशयान. नेक्स्ट, जगप्रसिद्ध
भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर अलिबाग या ठिकाणी जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे, जे की अलिबागमध्ये आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा. धन्यवाद.